afternoon, students. Today we are continuing our the Act Minimum Wages Act. Minimum Wages Act 1948. At earlier lecture we have gone through the primary points, basic points and definitions of the Act. Now today we will see and discuss fixation of minimum rates of wages. How the minimum wages are fixed. Section 3 laid down that, Section 3 of the Minimum Wages Act 1948 lays down that the appropriate government shall be empowered to fix the minimum rates of wages in the manner prescribed under this Act. Then who is the authority to fix the rates of the minimum wages? The appropriate government. Which is the appropriate government? It may be either central government or the state government, as the case may be. So, the section 3 of the Act has empowered the appropriate government to fix the minimum rate of the wages. Now, it shall fix minimum rates of wages payable to employees employed in an employment specified in the part 1 and part 2 of the schedule. म्हणजे ह्या ॲक्टमध्ये जी परिशिष्ट आहेत, जी शेड्यूल्स आहेत, त्यातल्या पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये ज्या ज्या इंडस्ट्रीज येतात त्या इंडस्ट्री करता मिनिमम रेट ऑफ वेजेस डिसाईड फिक्स करण्याचं अधिकार ह्या ॲक्टने कुणाला दिलेला आहे? तर ॲप्रोप्रिएट गव्हर्मेंट. द ॲप्रोप्रिएट गव्हर्मेंट मे बी आयदर सेंट्रल or the central state government. And now if जर नव्या एम्प्लॉयमेंट यात ॲडेड करायच्या असतील ह्या पार्ट 1 आणि पार्ट 2 ऑफ द शेड्यूलमध्ये जर आणखी कुठल्या इंडस्ट्री इन्क्लूड करायच्या असेल तर ते ठरवण्याचा अधिकार मात्र ॲप्रोप्रिएट गव्हर्मेंटला आहे अंडर सेक्शन 27 ऑफ द ॲक्ट. सो द power under section 27 is exercised when the appropriate government thinks it is proper to introduce some new industries in the schedule. Then under section 27 of the act the appropriate government is empowered. Now the government shall review. आता हे जे मिनिमम रेट्स जे ठरवलेले असतात ते रिव्ह्यू करण्याचा, रिव्हाइज करण्याचा अधिकार हा परत ॲप्रोप्रिएट गव्हर्मेंटला आहे. तर केव्हा आता हे कधी रिव्हाइज करायचे हे मिनिमम रेट जे ठरवलेले आहेत वेजेसचे ते ॲप्रोप्रिएट गव्हर्मेंटला जेव्हा ठराविक इंटरवलनी किंवा योग्य वेळी जेव्हा वाटेल तेव्हा ते रिव्हाइज करायची पॉवर ॲप्रोप्रिएट गव्हर्मेंटला दिलेली आहे. म्हणजे ही जी इंटरवल्स आहेत किती इंटरवलनी किती पिरियडनी हे रिवाइज करायचे हे डिसाईड करण्याचा अधिकार ॲप्रोप्रिएट गव्हर्मेंटला आहे. परंतु हे जे इंटरवल आहे ते 5 इयर्सपेक्षा एक्सीड होता कामा नये. म्हणजे व्हॉट इज द मॅक्झिमम लिमिट ऑफ द इंटरवल? मॅक्झिमम लिमिट ऑफ द इंटरवल टू मॉडिफाय ऑर रिवाइज द स्केल्स ऑफ द मिनिमम वेजेस रेट, तो मॅक्झिमम पिरियड इज 5 इयर्स. म्हणजे 5 इयर्सपेक्षा एक्सीड होता कामा नये. अदरवाईज ॲप्रोप्रिएट गव्हर्मेंट इफ इट थिंक्स फिट दे कॅन डिसाईड ॲट हाऊ मच इंटरवल, आफ्टर हाऊ मच पिरियड वी कॅन रिवाइज द स्केल्स. बट द मॅक्झिमम पिरियड प्रिस्क्राइब्ड बाय दिस ॲक्ट फॉर दिस इंटरवल इज 5 इयर्स. अँड इफ आफ्टर द 5 इयर्स जर त्यांनी नाही रिवाइज केले तर जे चालू असतात तेच ॲप्लिकेबल होतात रिवाइज होईपर्यंत. नाव आता इन दिस कॉन्टेक्स्ट वी विल डिस्कस वन केस. व्हॉट इज द केस? सहदेव साहू वर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेश. इन दिस केस अँड अनदर इट वॉज हेल्ड. आता हेल्ड कोणी? कोर्टाने असं धरलं, मी तुम्हाला अर्लियर सांगितलेलं आहे. इट वॉज हेल्ड इन दॅट केस बाय द कोर्ट. What held that section 3(1)(a) does not prevent the appropriate government from fixing the minimum rates of wages even if
the number of the employees in that establishment are below 1000. म्हणजे हा अधिकार केव्हा आहे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला? कुठल्याही इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंटमध्ये 1000 किंवा त्यापेक्षा अधिक जर एम्प्लॉई असेल तर हा अधिकार आहे. परंतु ह्या केसमध्ये कोर्टाने असं धरलं की समटाइम्स इन द एक्सेप्शनल केसेस इफ द number of employees is below 1000, then also the appropriate government has power to revise and fix the minimum wage rate. Now, according to subsection 2, there are 4 ways. While deciding the minimum wage rate, what factors are taken into consideration? There are 4 numbers. First is minimum rate of wages for time work, that is minimum time rate. म्हणजे these 4 factors are taken into consideration for different types of different work type. So what is the first? Minimum time rate. म्हणजे जसं मिनिमम वेजेस ठरवले जातात तसं मिनिमम टाइम रेट ठरवला जातो, त्याला म्हटलं जातं मिनिमम टाइम रेट. देन व्हॉट इज सेकंड? मिनिमम रेट ऑफ वेजेस फॉर पीस वर्क, दॅट इज मिनिमम पीस वर्क. पीस वर्क म्हणजे जे टप्प्याटप्प्याने इन द पीसेस जे काम केलं जातं ते मिनिमम पीस वर्क किती असलं पाहिजे तेही ठरवलं जातं. नंतर मिनिमम रेट ऑफ रेम्युनरेशन टू अप्लाय इन द केस ऑफ एम्प्लॉईज on piece work for the purpose of securing to such employees minimum rate of wages on the time work basis, that is guaranteeing time rates. म्हणजे piece work and time हे दोन्ही both factors are taken into consideration and component is guaranteed time rate. Then which is fourth one is overtime rate. आता overtime rate हा minimum किती असला पाहिजे हे 4ही कंपोनंट्स विचारात घेतले जातात. कुठले? मिनिमम टाइम रेट, मिनिमम पीस वर्क, मिनिमम गॅरंटीड टाइम रेट अँड मिनिमम ओव्हर टाइम रेट. नाव व्हॉट इज द स्कोप ऑफ दिस ॲक्ट? द मिनिमम वेजेस ॲक्ट 1948 required to appropriate government, central or state. Appropriate government means either state or central government, as the case may be, to fix within a specified period minimum rate of wages payable to employees in the scheduled employment. म्हणजे जी शेड्यूल एम्प्लॉयमेंट आहे, शेड्यूलमध्ये ज्या आहेत वर्गीकरण, त्या शेड्यूल एम्प्लॉयमेंटसाठी appropriate government, either state or state, has power to fix the minimum wage rate. Then minimum rates of wages are not to be fixed in respect of any employment in a state if employees less than 1000. आता 1000 पेक्षा जर कमी असतील एम्प्लॉईज तर स्टेट गव्हर्नमेंटला ही पॉवर नाही मिनिमम वेजेस ठरवण्याची. इफ द एम्प्लॉईज आर बिलो 1000 then state government has no power to fix the minimum wage rate. Now the another aspect we will discuss in this context, what is living wage and fair wage. आता लिव्हिंग वेज म्हणजे आपण काय म्हणतो सांगा? What are the living wage? Actually the term living wage is not defined in the Minimum Wages Act 1948. So there is no a precise definition of the living wage in this act. Then taking into consideration the various contexts, what is mean by living wage? Living wage means sum means amount sufficient for the normal and reasonable needs of the average employees living in the locality where the work under consideration is done or is to be done. म्हणजे ज्या सिच्युएशनमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये एम्प्लॉईज वर्क करत आहेत त्या सिच्युएशनमध्ये त्यांना रिझनेबली आणि नॉर्मल लिव्हिंग करता येईल एवढे वेज प्रिस्क्राईब करणं, दोज आर नोन ॲज लिव्हिंग वेज. म्हणजे प्रत्येक सर्कमस्टन्सेसमध्ये तर त्या ह्याच्यात इथं दे आर नोन ॲज living wage because there is no precise definition in this act. So we will take the various views regarding the living wage. So first one is
लिव्हिंग वेज मीन्स सम सफिशियंट, पण सफिशियंट कसं पाहिजे, रिजनेबल आणि नॉर्मल त्या सर्कमस्टन्सेसमध्ये एम्प्लॉई राहू शकेल, त्याला लिव्हिंग एज म्हटलं जातं, लिव्हिंग वेज म्हटलं जातं. किंवा लिव्हिंग वेज ॲज अ सम विच इज ॲडिक्वेट, पुरेशी पाहिजे. कशी, टू सॅटिस्फाय द नॉर्मल नीड्स, म्हणजे ज्या आपण मूलभूत गरजा म्हणतो, माणसाला जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजा लागतात त्या सॅटिस्फाय होतील एवढं ते ॲडिक्वेट पाहिजे, सफिशियंट पाहिजे. ऑफ द ॲव्हरेज एम्प्लॉई रिगार्डेड ॲज ह्युमन बिईंग इन अ सिव्हिलाइज कम्युनिटी, माणूस म्हणून सिव्हिलाइज सोसायटीत राहताना माणसाच्या ज्या बेसिक नीड्स असतात त्या पूर्ण होण्यासाठी जो पुरेशी अमाऊंट असेल दॅट विल बी अमाऊंट टू द लिव्हिंग एज. म्हणजे नॉर्मल सर्कमस्टन्सेस म्हणजे माणसाला राहण्यासाठी ज्या मिनिमम गरजा असतात आणि ते गरजा पूर्ण होण्यासाठी जी सम ठरवली जाते दॅट इज नोन एज लिव्हिंग वेज, म्हणजे जगण्यास आवश्यक असणारी अमाऊंट थोडक्यात. आता आपल्या परिस्थिती, आता व्हॉट इज द कंडिशन इन आवर इंडिया. इंडियामध्ये काय आहे, एक तर आपलं नॅशनल इन्कम खूप आहे, आवर नॅशनल इन्कम इज व्हेरी लो, सो इट इज डिफिकल्ट टू डिसाईड हाऊ टू डिफाईन द लिव्हिंग वेज. कारण आपलं पर कॅपिटा इन्कम, देशाचं इन्कम हे मुळात इतकं लो आहे की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिसाईड व्हॉट अमाऊंट विल बी सफिशियंट फॉर द लिव्हिंग एज वेजेस. सो in our country we will consider the wages, we have to rely upon the decisions. त्यामुळे आम्ही करेक्ट हे करू शकत नाही आहे की what amount will be the living wages. So we have to take the recourse of the various decisions given by the honorable court in various cases. म्हणजे त्याच्यावरनं आम्ही गॅदर करतोय की लिव्हिंग वेज काय असेल. अशी इंडियामध्ये कंडिशन आहे कारण आपलं पर कॅपिटा इन्कमही कमी आहे आणि देशाचं इन्कम पण खूप व्हेरी लो आहे. त्यामुळे आम्ही वी कॅनॉट डिसाईड हाऊ मच अमाऊंट विल बी सफिशियंट. सो वी टेक while defining the living wage, we take the recourse of the various decisions given by the honorable court in various cases, and on that basis we decide that we have to rely on decisions of courts for meaning and definition of living wage. It has been observed, आता ह्या वेगवेगळ्या डिसिजनमध्ये कोर्टाने लिव्हिंग वेज डिफाईन करताना काय काय विचारात घेतलं तर दॅट बॉटम ऑफ द लॅडर, म्हणजे बॉटमपाशी काय आहे, मिनिमम बेसिक वेज, म्हणजे बॉटमला काय आहे, मिनिमम बेसिक वेज, आणि विच एम्प्लॉयर ऑफ द इंडस्ट्री मस्ट पे इन ऑर्डर टू अलाउ द कंटिन्यू इन द इंडस्ट्री. सो म्हणजे बॉटमला काय आहे, मिनिमम वेज, आणि अपर लिमिट काय आहे तर इंडस्ट्रीचा जो ओनर असेल त्याला जेवढं शक्य असेल तेवढं ते धरलं जातं अपर लिमिट म्हणून. आता व्हॉट इज मीन बाय, आपण हे काय बघितलं, लिव्हिंग वेजेस बघितले. आता वी विल डिस्कस द फेअर वेजेस. फेअर वेज इज मीन बिटवीन द लिव्हिंग वेज अँड मिनिमम वेज. म्हणजे काय सांगा, मध्य आहे हा. म्हणजे मिनिमम वेज म्हणजे कमीत कमी जेवढा पगार असेल तो आणि लिव्हिंग एज याच्यामधला जो मीन म्हणतो आपण म्हणजे मध्य, दॅट विल अमाऊंट टू द फेअर वेज. तर आणि दुसरी एक डेफिनेशन याची अशी केलेली आहे की प्रोफेसर पिजर वुड अप्लाय 2 degrees ऑफ फेअरनेस इन जजिंग अ वेज रेट, फेअर इन द नॅरो सेन्स अँड फेअर इन द वायडर सेन्स. त्यांनी 2 प्रकारे विचार केला या फेअर वेजचा, एक नॅरो सेन्समध्ये एक वायडर सेन्समध्ये. वेन इट इज इक्वल टू द रेट करंट फॉर सिमिलर वर्कमॅन इन द सिमिलर एस्टॅब्लिशमेंट. म्हणजे नॅरो सेन्सनी जर बघितलं तर व्हॉट विल बी द फेअर वेज, तर आमची जी इंडस्ट्री आहे तशीच जी सिमिलर इंडस्ट्री आहे शेजारच्या आपल्या इन द नेबरहूड तिथं जेवढे वेजेस आहेत तेवढे देणं. सो इट विल अमाऊंट टू द फेअर वेज इन द नॅरो सेन्स. अँड इन द वायडर सेन्स व्हॉट इज द फेअर वेज, तर
सिमिलर इंडस्ट्रीमध्ये थ्रूआउट द कंट्री जेवढं वेज मिळतं दॅट विल अमाउंट टू फेअर वेज. म्हणजे इन द नॅरो सेन्स नेबरहूड म्हणजे शेजारच्या सेम इंडस्ट्रीमध्ये किती वेजेस मिळतात दॅट विल अमाउंट टू फेअर वेज. इन द वायडर सेन्स throughout the country in the similar industry what will be the wages will be the fair wages in the wider sense. So Professor Kothari has rightly remarked that wage level lower than living wage but higher than minimum wage is a fair wage. म्हणजे त्यांनी प्रोफेसर कोठारींनी काय डिफाईन केलं तर रिमार्क दॅट वेज लेवल लोअर दॅन लिव्हिंग वेज, लिव्हिंग वेजपेक्षा कमी बट हायर दॅन मिनिमम वेज, ही जी मधली आहे दॅट विल अमाउंट टू द फेअर वेज. नाव while the lower limit of the fair wage must obviously be minimum wage, म्हणजे कमीत कमी लोअर लेवल किती असणार फेअर वेजची, मिनिमम वेज तर आहेतच, म्हणजे सगळ्यात लोअर पॉईंट कुठला फेअर वेजचा मिनिमम वेज, म्हणजे तेवढी तरी पाहिजेच. आणि while deciding the upper limit what is the economic condition of the industry owner, म्हणजे त्याची जेवढी कपॅसिटी आहे तितकं तो मॅक्झिमम देऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे लिव्हिंग वेज आणि फेअर वेज हे डिसाईड केले जातं. सो फेअर वेज इज अ मीन बिटवीन लिव्हिंग वेज अँड द मिनिमम वेज, अशा वेगवेगळ्या त्याच्या डेफिनेशन केल्या गेलेल्या आहेत. तर आता मिनिमम वेज रेट हाऊ इट विल बी डिसाईड. तर फर्स्ट ऑफ ऑल द एक्सप्रेशन मिनिमम वेजेस इज नॉट डिफाईन्ड इन द ॲक्ट. परत ह्या ॲक्टमध्ये देर इज नो प्रिसाइज डेफिनेशन ऑफ द मिनिमम वेज, म्हणजे कमीत कमी किती पगार याची करेक्ट डेफिनेशन केलेली नाही आहे. त्यामुळं इट वुड नॉट बी पॉसिबल टू ले डाऊन युनिफॉर्म मिनिमम वेजेस फॉर ऑल इंडस्ट्री थ्रूआउट द कंट्री ऑन अकाउंट ऑफ डिफरंट अँड व्हॅरिंग कंडिशन्स. आता का आपल्याला डेफिनेशन करता आलेली नाही आहे ॲक्टमध्ये, कारण काय आहे की सगळ्या इंडस्ट्रीचं स्वरूप जे आहे ते वेगळं डिफरंट टाईप आहे. त्यामुळे एकच क्रायटेरिया सर्व इंडस्ट्रीला मिनिमम वेजसाठी लावून चालणार नाही आणि त्यामुळे देर इज नो करेक्ट डेफिनेशन. सो डिफरंट व्हॅरिंग कंडिशन प्रिवेलिंग फ्रॉम इंडस्ट्री टू इंडस्ट्री, प्रत्येक इंडस्ट्री टू इंडस्ट्री सर्व कंडिशन्स ह्या वेगळ्या असल्यामुळं एकच युनिफॉर्म रेट मिनिमम वेजेसचा आम्ही लावू शकत नाही सगळीकडं आणि त्यामुळं देर इज नो प्रिसाइज डेफिनेशन ऑफ द मिनिमम वेज. द कन्सेप्ट ऑफ मिनिमम वेज लाईक इन द फॅक्टर ऑफ द प्रिवेलिंग कॉस्ट ऑफ एसेन्शियल कमॉडिटीज. मग ह्यावेळी काय विचार एसेन्शियल कमॉडिटी म्हणजे जीवनावश्यक वस्तूचे रेट्स काय आहेत, वेन सच मिनिमम वेज इज फिक्स, त्यावेळी हा विचारात घेतला जातो. नंतर हे सारखे अप डाऊन्स या सुरू असतात प्रत्येक ठिकाणी आणि त्यामुळं इथं आम्ही एकच मिनिमम वेज रेट हा सगळीकडं ऑल इंडस्ट्रीला ॲप्लिकेबल करू शकत नाही. तर आता व्हॉट आर द कॉम्पोनंट्स ऑफ अ मिनिमम वेज. आता मिनिमम वेजचे कॉम्पोनंट्स कुठले आहेत बघा. अ मिनिमम वेज मस्ट प्रोव्हाइड नॉट मिअरली फॉर द बेअर सबसिस्टन्स, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जसं आपण म्हणतो माणसाला जगायला काय लागतं, अन्न वस्त्र निवारा, तर तो जगू शकतो. पण ह्या मिनिमम ह्या आहेत म्हणजे फक्त आमचं शरीर जगवण्यापुरत्या गरजा एवढेच कॉम्पोनंट्स विचारात घेतले जात नाही. आता मॉडर्न ॲप्रोचेस जे आहेत ते खूप डिफरंट झालेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आणखी कुठले फॅक्टर इन्क्लूड होतात, म्हणजे फक्त अन्न वस्त्र निवारा इट विल नॉट सफाईस. तर आणखी कुठले कॉम्पोनंट मिनिमम वेजेस ठरवताना विचारात घेतले पाहिजे. तर मिनिमम वेज मस्ट प्रोव्हाइड नॉट मिअरली फॉर द बेअर सबसिस्टन्स ऑफ लाईफ, म्हणजे केवळ जगण्यापुरतं एवढाच विचार घेतला जात नाही. फॉर द प्रिझर्वेशन ऑफ द एफिशियन्सी ऑफ वर्कर, तर तो जो वर्कर आहे त्याला एवढे मिनिमम वेजेस मिळाले पाहिजेत की तो कार्यक्षमतेने काम केलं पाहिजे, म्हणजे त्याची एफिशियन्सी पण राहायला पाहिजे. नाही तर न्यूट्रिशन फूड मिळालं नाही, आणखी रोग झाले, मेडिकल एड मिळालं नाही, त्याची एफिशियन्सी विल बी डिक्रीज. तर हा कॉम्पोनंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे नुसतं जगण्यापुरतं नाही तर त्याची एफिशियन्सी पण खूप चांगली गुड राहिली पाहिजे. अँड इट मस्ट प्रोव्हाइड फॉर सम मेजर फॉर एज्युकेशन, परत शैक्षणिक सुविधा पाहिजेत, मेडिकल रिक्वायरमेंट आहे,
अँड अमेनिटीज, काही सोयीसुविधा पण पाहिजे त्यांना. फक्त श्वास घ्यायचं, अन्न खायचं एवढंच जगायला पुरेसं नाही. तर मिनिमम वेजेस ठरवताना हे ऑल कॉम्पोनंट्स मस्ट बी टेकन इन टू कन्सिडरेशन. व्हॉट विल बी द रेट ऑफ द मिनिमम वेज इज सो दॅट, तर त्याची एफिशियन्सी वाढली पाहिजे, त्याला मेडिकल सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्याला एज्युकेशन फॅसिलिटीज त्याच्या मुलांना मिळाल्या पाहिजेत. तर द कन्सेप्ट ऑफ मिनिमम वेज डज नॉट मीन अ वेज दॅट एनेबल्स द वर्कर टू कव्हर हिज बेअर फिजिकल नीड. म्हणजे फक्त शरीर जगवण्यापुरतं त्याला मिळालं पाहिजे असं नाही, तर ह्या अमेनिटीज, ह्या फॅसिलिटीजसुद्धा मिळाल्या पाहिजेत जेणेकरून त्याची एफिशियन्सी चांगली राहिली पाहिजे. नंतर द कपॅसिटी ऑफ द एम्प्लॉयर टू पे इज इरिलेव्हंट इन फिक्सिंग द मिनिमम वेज. आता एक लक्षात घ्या, मिनिमम वेज रेट ठरवताना व्हॉट इज द प्राईम इम्पॉर्टन्स इज गिवन. प्राईम इम्पॉर्टन्स इज गिवन टू द बेअर नेसेसिटीज ऑफ द एम्प्लॉई. एम्प्लॉयरची हे देण्याची कपॅसिटी आहे का नाही, दिस फॅक्टर इज टोटली regardless and totally neglected. म्हणजे this factor is not taken into consideration while deciding the minimum wage rate. त्याची परिस्थिती काही नाही, पण ह्याला हे मिळालंच पाहिजे कायद्याने. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इन द फ्युचर यू विल बी द इंडस्ट्रियलिस्ट. सो यू हॅव टू प्रोव्हाइड, युअर इकॉनॉमिक कॅपॅसिटी मस्ट बी सफिशियंट टू प्रोव्हाइड द मिनिमम वेजेस टू युअर एम्प्लॉई, because your financial position is not taken into consideration while fixing the minimum wage rate. Therefore, no addition shall be made to the components of the minimum wage which would take the minimum wage near the lower level of the fair wage. आता एक केस दिली बघा, त्यात महत्त्वाची काय आहे, युनिचाय वर्सेस स्टेट ऑफ केरला. तर यामध्ये कोर्टाने काय धरलं बघा, इट वॉज हेल्ड, इन दिस केस इट वॉज हेल्ड the act contemplates the minimum wage rates should be fixed in the schedule industry. आता हे कुठल्या इंडस्ट्रीजना ॲप्लिकेबल आहे मिनिमम वेजेस रेट ठरवणं, हे फक्त शेड्यूल इंडस्ट्रीजना लागू आहे. विथ द ड्युअल ऑब्जेक्ट. अँड व्हॉट आर द टू ऑब्जेक्ट्स, ड्युअल ऑब्जेक्ट्स टू प्रोव्हाइडिंग सबसिस्टन्स, म्हणजे जगलं तर पाहिजेच, सबसिस्टन्स म्हणजे सर्वाईव्ह तर व्हायला पाहिजे, अँड मेंटेनन्स ऑफ द वर्कर, दोन्ही फॅक्टर्स विचारात घेतले पाहिजेत. म्हणजे केवळ जगणं नाही, तर त्याने सबसिस्टन्स म्हणजे ते जगलेही पाहिजे आणि ते पूर्ण त्यांनी मेंटेनन्स पण झाला पाहिजे. तर ड्युअल फॅक्टर्स आर टेकन इन टू कन्सिडरेशन व्हाईल डिसाइडिंग द मिनिमम वेज रेट, and this is applicable only to the scheduled industries. Now the Tripartite Committee on Indian Labour Conference in 1957 has agreed that the following 5 factors must be taken into consideration while fixing the minimum wage rate. What are they? In the 1957, in calculating the minimum wage, the standard working class family should be taken to consist of 3 consumption units for one earner. म्हणजे एक जर मिळवता असेल तर 3 युनिट्सचा विचार केला पाहिजे याच्यामध्ये. नंतर मिनिमम फूड रिक्वायरमेंट, म्हणजे फॅमिलीला साधारण 4 लोकांची जर फॅमिली धरली तर त्यांची फूड रिक्वायरमेंट किती आहे, तर ते विचारात घेतलं पाहिजे. नंतर व्हॉट इज थर्ड वन, क्लोथिंग रिक्वायरमेंट. आता तेव्हा माप काय होतं बघ, यार्ड लिहिलं, यार्ड त्यांनी, म्हणजे प्रत्येकाला 18 यार्ड, म्हणजे आता यार्डवर नसतं, तर 57 साली त्यांनी यार्डाचं माप दिलं. तर 4 मेंबर्स धरले तर मिनिमम 72 यार्ड्स क्लोथिंग पाहिजे. नंतर रेंट, आता घराला भाडं ते कुठलं विचारात घ्यावं, तर रेंट कॉरेस्पॉन्डिंग टू मिनिमम एरिया प्रोव्हाइडेड फॉर अंडर गव्हर्मेंट इंडस्ट्रियल हाऊसिंग सोसायटी. म्हणजे गव्हर्मेंट इंडस्ट्रियल हाऊसिंग सोसायटीत तेवढ्या जागेला जेवढं भाडं असेल तेवढं भाडं विचारात घेतलं पाहिजे. अँड लास्ट फ्युएल, इंधन, फ्युएल, लाइटिंग अँड अदर मिसलेनियस आयटेम्स, त्याला कमीत कमी 20% मिनिमम वेजचं अमाऊंट धरली पाहिजे. तर ह्या कॉन्फरन्समध्ये, लेबर कॉन्फरन्समध्ये ह्या 5 कंपोनंट्स मस्ट बी टेकन इन टू कन्सिडरेशन, याला मान्यता देण्यात आलेली आहे. व्हाईल फिक्सिंग द मिनिमम वेज रेट
ऑल दी 5 components must taken into consideration. नंतर आणखी एक केस अशी आहे, इट वॉज हेल्ड इन वर्कमन ऑफ रिपोर्टर्स अँड मॅनेजमेंट दॅट अ वर्कर्स वेज इज नो लॉंगर अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन एन एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई. का सांगा? जर कॉन्ट्रॅक्टला लागू असेल म्हणजे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यांच्यात जर कॉन्ट्रॅक्ट केलं तर ते कितीही कमी ह्याच्यात एक्सप्लॉयटेशन करू शकतात. तर वेज हा फॅक्टर कॉन्ट्रॅक्टवर नाही, तर तो कलेक्टिव्ह बार्गेनिंग ऑफ द लेबर लॉज आहेत. म्हणजे आपण कलेक्टिव्ह बार्गेनिंग बघितलेलं आहे. तर हे कॉन्ट्रॅक्ट केलं तर तुम्ही काही मनमानी एम्प्लॉयर करू शकतील. म्हणून दिस इज नॉट subject to the contract between employer and employee, but it is a factor of collective bargaining of the labor laws. And so keeping in view the social economy aspect of the wage structure, म्हणजे सोशल, सामाजिक आणि इकॉनॉमिक सोशल स्ट्रक्चर विचारात घेऊन हे ठरवलं पाहिजे. मोर कॉम्पिटंट टू मिनिमम वेज शुड बी ॲडेड. आता आणखी ह्यामध्ये काय काय फॅसिलिटीज पाहिजे. जसं प्रथम आपण काय बघितलं तर अन्न वस्त्र निवारा. त्यानंतर आपण काय केलं रिवाईज की त्याच्यामध्ये त्याची एफिशियन्सी चांगली राहिली पाहिजे, चिल्ड्रनला एज्युकेशन मिळालं पाहिजे, मेडिकल फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजेत. आता आणखी कुठले कॉम्पोनंट्स मिनिमम वेज ठरवताना विचारात घेतले पाहिजे. देअर शुड बी ॲडेड नेमली चिल्ड्रन एज्युकेशन, मेडिकल रिक्वायरमेंट, मिनिमम रिक्रिएशन. व्हॉट इज मीन बाय रिक्रिएशन म्हणजे काहीतरी मनोरंजन पण पाहिजे माणसाला. नुसतं अन्न वस्त्र खाऊन मनुष्य जगू शकत नाही, तर त्याला रिलॅक्सेशनसाठी काहीतरी रिक्रिएशन पाहिजे. म्हणजे काहीतरी रिलॅक्स होण्यासाठी मनोरंजनाचं साधनं असावीत. हे पण कॉम्पोनंट्स विचारात घेतले पाहिजेत. नुसतं अन्न खाऊन आणि श्वास घेऊन मनुष्य जगू शकत नाही, त्याला थोडं रिलॅक्सेशन पाहिजे, रिक्रिएशन पाहिजे, एज्युकेशन पाहिजे. तर हे फॅक्टर्ससुद्धा विचारात घेतले पाहिजेत. तर सेरेमनीज अँड प्रोव्हिजन फॉर ओल्ड एज, आता म्हातारपणासाठी काहीतरी सोय केली पाहिजे. नंतर मॅरेज एक्सपेन्सेस, मुलांचे मॅरेज एक्सपेन्सेस शूड फर्दर कॉन्स्टिट्यूट 25% ऑफ द टोटल मिनिमम वेज. म्हणजे आता आपण न्यू ॲडिशन्स आणि न्यू कॉम्पोनंट्स आर टेकिंग इन टू कन्सिडरेशन वाईल डिसाइडिंग द मिनिमम वेज रेट. म्हणजे अन्न वस्त्र निवारा, नंतर मेडिकल फॅसिलिटीज, एज्युकेशन पाहिजे. आणि वी फर्दर ॲडेड that these components must be taken into consider. There must be some recreation for the family members of the worker. नंतर ओल्ड एज प्रोव्हिजन पाहिजे, काहीतरी त्यांना ओल्ड एज प्रोव्हिजन करायला पाहिजे. नंतर मुलांचे मॅरेजेस पाहिजे. तर आता ह्यामध्ये वाईड रेंज येत गेली. मिनिमम वेज ठरवताना केवळ त्यांनी जगण्यापुरतं नाही कॅल्क्युलेट करून चालणार, तर ऑल दीज कॉम्पोनंट्स मस्ट बी टेकन इन टू कन्सिडरेशन while deciding the minimum wage rate. Then if and it was further held that the wage structure which approximately answer the above 6 component, म्हणजे हे जे वेज स्ट्रक्चर तुम्ही जे ठरवता ते कसे पाहिजे, तर दे मस्ट, दॅट स्ट्रक्चर मस्ट फुलफिल all the above 6 components. And if the employer is not in the position to pay the minimum wage, त्यांनी इंडस्ट्री सोडून द्यावी. सरळ म्हणजे कायद्यातच असं म्हटलं आहे. कारण तुमचा फॅक्टर्स आम्ही विचारातच घेणार नाही, कारण ह्या लोकांना सर्वाईव्ह होण्यासाठी हे कॉम्पोनंट्स फुलफिल होतील एवढं मिनिमम वेज मिळालेच पाहिजेत. अँड लेबर अँड नो जस्टिफिकेशन टू रन द इंडस्ट्री. मग अशा ज्यांना मिनिमम वेज देणं परवडत नाही अशाने इंडस्ट्री चालवू नये असं स्पष्ट म्हटलेलं आहे. नंतर आणखी याच्यामध्ये एक विचार केला गेला आहे, एक पीपल्स युनियन फॉर डेमोक्रेटिक राईट्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया. इट वॉज हेल्ड बाय द सुप्रीम कोर्ट दॅट वेअर चिल्ड्रन बिलो द एज ऑफ 14 years. आता बाल कामगार विरुद्ध कायदा आहे, तुम्हाला माहिती आहे. 14 वर्षाच्या खालची जर मुलं एम्प्लॉयमेंटमध्ये असतील तर त्यांना मिनिमम वेज ठरवता येणार नाही त्यांच्यासाठी. नंतर जर किंवा जे बिलो पॉवर्टी लाईन ते जर हे करत असतील तर त्यांच्यावर कुठला अन्याय होत असेल तर कायद्याने तर त्यांना मिनिमम वेज ठरवता येणार नाही. परंतु ते त्यांच्यावर जर अन्याय काही म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन असल्याने त्यांचा नाईलाज असेल तर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन कॅन बी प्रिफर्ड थ्रू द पब्लिक. म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे सगळ्या समाजाच्या हितासाठी ती ॲग्रीड व्यक्ती जर करू शकत नसेल केस
तर त्या दुसऱ्यांच्या ह्यांनी केलं जातं त्याला पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणतात आणि त्याचं जे रिझल्ट्स असतात ते सगळ्यांना ॲप्लिकेबल असतात. तर दॅट कॅन बी प्रिफर्ड. अँड नाव मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर द प्रोसिजर फॉर फिक्सेशन ऑफ मिनिमम रेट्स ऑफ वेज. आता मिनिमम रेट्स ऑफ वेज हे तुम्हाला लक्षात आलं. ॲप्रोप्रिएट गव्हर्मेंट कॅन फिक्स द मिनिमम वेज रेट either state or central government. It is applicable to the scheduled industry. And now what is the procedure for fixing the minimum wage rate? आता त्याची प्रोसिजर काय पहा. प्रोसिजर फॉर फिक्सिंग अँड रिवायझिंग मिनिमम वेजेस. सेक्शन 5 लेट डाऊन दॅट इन फिक्सिंग. आता हे सेक्शन मुद्दाम लक्षात ठेवा. सेक्शन 5(2) आणि सेक्शन 27 ह्या पॉवर्स वेगळ्या वेगळ्या आहेत ॲप्रोप्रिएट गव्हर्मेंटच्या. आणि यू मस्ट रिमेंबर दी 2 सेक्शन्स बिकॉज दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट while fixing the minimum wage rate. Section 5 lays down that in fixing minimum rates of wages in respect of any scheduled employment for the first time, म्हणजे मुळातच हा कायदा आता हा 1948ला हा कायदा आला. तर सुरुवातीला ठरवताना किंवा रिवाईज करताना, म्हणजे एकदा सुरुवातीला म्हणजे ॲक्ट आल्यानंतर जे प्रथमच आपण मिनिमम वेज ठरवतो तेव्हा, किंवा आपण बघितलं पिरियॉडिकली ते रिवाईज केले जातात. तर त्यावेळी काय प्रोसिजर आहे दोन्हीला. तर ॲप्रोप्रिएट गव्हर्मेंट शॅल आयदर, आता 2 ऑप्शन्स आहेत ॲप्रोप्रिएट गव्हर्मेंटला. एक तर अपॉइंट ॲज मेनी कमिटीज अँड सब कमिटीज as it considers necessary to hold inquiries and advise it in respect of such fixation or revision. आता appropriate government काय करू शकतं. तर as per necessity appropriate government can construct the committees or sub committees आणि त्या कमिटी ह्या सगळ्याचा स्टडी करतात आणि ते appropriate गव्हर्मेंटला सल्ला देतात, म्हणजे अभ्यास करून रेकमेंडेशन्स देतात. तर असं तर गव्हर्मेंट करू शकतं केव्हा सुरुवातीला मिनिमम वेजेस ठरवताना किंवा रिवाईज करताना. तर ह्या कमिटी अपॉइंट करून त्यांच्याकडनं स्टडी करून त्याच्यावरनं हे केलं जातं. किंवा व्हॉट इज द सेकंड ऑप्शन. सेकंड ऑप्शन इज बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट. आता गव्हर्मेंटचं कुठलंही पब्लिकेशन नेहमी कशात असतं, ऑफिशियल गॅझेट म्हणजे राजपत्र. त्याच्यामध्ये तुम्ही जी प्रपोजल्स आहेत म्हणजे गव्हर्मेंटची जी प्रपोजल्स आहेत मिनिमम वेज ठरवताना ती ते पब्लिश करतात आणि लोकांच्याकडनं त्याचे हे मागतात. देअर बाय स्पेसिफाईड डेट नॉट लेस दॅन 2 months फ्रॉम द डेट ऑफ द नोटिफिकेशन ऑन विच द प्रपोजल्स विल बी टेकन इन टू कन्सिडरेशन. म्हणजे आता हे आमचं प्रपोजल्स आहेत त्याच्यामुळं कोणाचे राईट्स अफेक्ट होणार असतील किंवा काही त्यांचं जे असेल तर त्यांनी 2 महिन्याच्या आत ऑफिशियल गॅझेट प्रसिद्ध झाल्यापासून 2 महिन्याच्या आत आपलं म्हणणं मांडावं. 2 महिन्याच्या आत. जर नाही कोणाचं काय आलं तर ते फिक्स केले जातात. आणि त्याचा अंमल केव्हा सुरू होतं तर आफ्टर कन्सिडरिंग द ॲडवाईस ऑफ द कमिटीज अपॉइंटेड अँड ऑल रिप्रेझेंटेशन रिसिव्ड बाय, म्हणजे कमिटीचा रिपोर्ट आणि हे जे काही ऑब्जेक्शन्स कोणाचे काही सजेशन्स आले असतील ते सगळे विचारात घेऊन मग नंतर फिक्स केले जातात. आणि त्याची अंमलबजावणी केव्हा सुरू होते तर फिक्स केल्यापासून 3 महिन्यानंतर त्याची ॲक्च्युअली इम्प्लिमेंटेशन सुरू होतं. देन द एक्झरसाइज ऑफ पॉवर टू फिक्स और रिवाइज द मिनिमम वेजेस अंडर सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 5(2) खाली काय आहे, रिवाइज करण्याचा अधिकार अँड लिमिटेड ओनली टू द एम्प्लॉयमेंट स्पेसिफाईड इन द शेड्यूल. आता हे सगळं फिक्स करण्याचा किंवा रिव्हाइज करण्याचा अधिकार हा जो ॲप्रोप्रिएट गव्हर्मेंटला आहे सेक्शन 5(2) खाली जो आहे तो इट इज ॲप्लिकेबल अँड दिस पॉवर इज एक्झरसाइज बाय द ॲप्रोप्रिएट गव्हर्मेंट ओनली फॉर द शेड्यूल्ड इंडस्ट्रीज. आता ह्या जे शेड्यूल इंडस्ट्री आहेत त्यांच्यासाठीच हे मिनिमम वेजेस ठरवता येतात. आणि सेक्शन 27 काय म्हणतो, सेक्शन 27 खाली ॲप्रोप्रिएट गव्हर्मेंटला काय पॉवर दिली आहे तर ह्या शेड्यूल इंडस्ट्रीमध्ये आणखी कुठल्या इंडस्ट्री जर ॲड करायच्या असतील तर ती पॉवर 27 खाली आहे.
म्हणजे शेड्यूल इंडस्ट्रीत ह्या पण नव्या तुम्ही ॲड करायच्या असेल तर ती जी पॉवर ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला आहे दॅट इज अंडर सेक्शन 27. आणि 5(2) खाली कुठली आहे ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला? टू फिक्स ऑर रिव्हाइज द मिनिमम वेज रेट. लक्षात आलं? सो दीज पॉवर्स आर टोटली डिफरंट अंडर सेक्शन 5(2) and under section 27 to the appropriate government. Both powers are totally distinct from each other. Now the power conferred upon the appropriate government under section 5(1) is neither arbitrary nor unguided. म्हणजे कशी काय arbitrary? म्हणजे ही पॉवर ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला दिलेली आहे तर त्यांनी त्या पॉवरचा मिसयूज करून जुलूम करू नये. आर्बिट्ररी म्हणजे जुलमी असता कामा नये. आणि इन द मॅटर ऑफ फिक्सिंग मिनिमम वेजेस द इकॉनॉमिक कपॅसिटी ऑफ द ट्रेड और इंडस्ट्री इज इरिलेव्हंट. म्हणजे त्या इंडस्ट्रीच्या ओनरची काय परिस्थिती आहे, त्या इंडस्ट्रीची इकॉनॉमिक काय परिस्थिती आहे, दीज फॅक्टर्स आर टोटली इरिलेव्हंट व्हाईल फिक्सिंग द मिनिमम वेज रेट. इथं आमचं प्रिडॉमिनन्स कशाला आहे तर एम्प्लॉईजच्या ज्या गरजा आहेत त्यालाच आहे. आणि जो एम्प्लॉयर जो इंडस्ट्रियलिस्ट मिनिमम वेज देऊ शकत नसेल त्यांनी इंडस्ट्री क्लोज करावी, चालवू नये. नाव द इकॉनॉमिक कंडिशन द कॉस्ट ऑफ लिव्हिंग. आणि काय काय कॉम्पोनंट्स विचार घ्या. कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे राहणीमानाचा जो खर्च आहे. द नेचर ऑफ द वर्क म्हणजे ह्या शेड्यूल इंडस्ट्रीमध्ये हे जे काम करतायत एम्प्लॉई त्यांचं कामाचं स्वरूप कसं आहे. नंतर व्हॉट इज द कॉस्ट ऑफ लिव्हिंग, then in which the work is performed. These factors must be taken into consideration. Now it was held that notification gives only an option. आता काय आहे काही इंडस्ट्रीमध्ये काय असतं फ्री मील दिलं जातं. म्हणजे एम्प्लॉईजना नाश्ता चहा जेवण हे फ्री दिलं जातं. त्या बाबतीत मात्र ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट इंटरफिअर करत नाही. कारण मिनिमम वेज हे कुठल्या फॉर्ममध्ये असायला लागतात म्हणजे पैशाच्या इन कॅश. ते कॅश स्वरूपात असेल तेवढेच मिनिमम वेज ठरवले जातात. इन काइंडमध्ये असेल तर त्यामध्ये ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट इंटरफिअर करत नाही. तर समजा त्या ओनरना असं वाटलं की आपण ते वजा करत तर तो अधिकार त्या नाही. कारण अदर टर्म्स अँड कंडिशन ज्या कॉन्ट्रॅक्टचे त्याच्यामध्ये ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट इंटरफिअर करत नाही. फक्त ते काय करतात मिनिमम वेजेस तुम्ही दिले पाहिजेत, बाकी तुमचे टर्म्स अँड कंडिशन. तर त्यामुळे फ्री मिलच्या विषयामध्ये ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट इंटरफिअर करत नाही. त्यानंतर अलाउइंग द आता एक हायकोर्टची याच्यामध्ये केस दिलेली आहे. तर कॅपॅसिटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स टू पे द रिवाइज रेट्स कुड नॉट बी consideration to be taken into account while fixing the minimum rate. म्हणजे त्याची काय आहे पोझिशन ती विचारात घेता येणार नाही. सिमिलरली द हायकोर्ट फाउंड नो इलिगॅलिटी इन द गव्हर्नमेंट ओरिजिनिंग इन टू द फोर्स द फायनल मिनिमम वेज नोटिफिकेशन विथ रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट सुद्धा देता येतो. म्हणजे जर ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटनी जर मिनिमम वेज ठरवले तर त्याला रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट पण देता येतो असं हायकोर्टाने याच्यामध्ये धरलेलं आहे. रिट्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे मागील इफेक्ट. म्हणजे आत्ता हा मिनिमम वेज ठरवला तर तो मागील 2 वर्षापासून पण द्या. तर हे अधिकार आहेत असं हायकोर्टाने एका केसमध्ये धरलेलं आहे. सो विथ धिस वी हॅव कम्प्लिटेड द मिनिमम वेजेस ॲक्ट 1948 अँड आवर लास्ट रिमेनिंग चॅप्टर इज Workmen's Compensation Act. We will discuss at a stretch at next lecture. So good day.